एकनाथ शिंदे हे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही. आमचे संबंध चांगले आहेत. अजित पवार. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीत अजित पवार यांच्या अर्थखात्याविषयी तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर निधी वाटपावरून नाराजी व्यक्त केली होती. अर्थखात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची बाब शिंदे यांनी शहांच्या लक्षात आणून दिली. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अमित शहा असं काही बोलले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडे तक्रार करतील असं मला वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मला काही बोलतील तेवढे आमचे संबंध चांगले आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी केली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजून निर्णय झालेला नाही. आपण काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित सुरू आहे. DPCसाठी त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो सुद्धा आम्ही दिला आहे. त्यावर मार्ग निघेल. मार्ग निघाल्यावर तुम्हाला सांगितलं जाईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहांच्याकडे केली असं माहिती समोर येते. मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो. स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, CMशी बोलतील. आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.